वनिता, करिश्मा, सुषमा, निर्मा सर्व चला. पप्पा पप्पा चला आता आलोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपण इथे मागवलाय ड्रोन आपल्या भाऊचा इथे आणि बघत होतो वर्षभराची 5 डिसेंबरची पहिल्या गुरुवारची आणि तो दिवस आलेला आहे. टाटा साई बाबा की जय. सुरुवात झाली, दिवस आहे पहिला. वाट बघत होतो वर्षभराची 5 डिसेंबरची पहिल्या गुरुवारची आणि तो दिवस आलेला आहे. टाटामाटाने आपली पालखी निघणार आहे दातिवली गावातून स्टेशन दिव्यावरून जो श्री क्षेत्र शिर्डीला पालखी जाणार आहे आणि उत्साह काय असतो ते तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून रहा. आणि आमची पालखी यावेळी अबकी बार जसं मोदीचं 412 त्यावेळी यावर्षी आमची सदा पदयात्री 350चे प्लस झालेले आहेत. सो भरपूर काय बघायला तुम्हाला भेटणार आहे. आणि आपण टाटामाटातून मंदिरातून पालखी काढणार आहे, त्याच्यानंतर गावातून, मग त्याच्यानंतर पुढे कशी काय जाणार आहे सर्व तुम्ही बघणार आहात. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि त्याच्या पहिला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आज तुम्ही घर बसल्या आपल्या सोबत श्री क्षेत्र शिर्डी बाबाचं दर्शन 8 दिवस घेणार आहेत. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स जर आलेले असतील तर त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघताय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. इथं पोरं बसलेले हे अभ्यास चाललो का सर? नमस्कार. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की. 19 तारखेला भंडाराला यायचा, माहिती आहे ना, गुरुवारी या आपल्या गावात आणि अभ्यास जोरात करा. चला आणि इथून निघतोय आपण आता. सुरुवात झालेली आहे. झाली का पेंटिंग तुमची काढून? बरोबर. काय बोलतं? काढला रात्री. तुम्ही सकाळी ब्लॉग मध्ये बघा 10 वाजता. हा माहिती आहे मला. मग चलो आता इकडून निघतोय आपण या साईडला आणि सुरुवात झालेली. बँड वगैरे पत्ता गेलेले. ते केरा फुलं चोरून आणले तुम्ही? नाही ना. हा आमचा टेम्पो आहे पालखीचा, त्याच्यामध्ये बॅगे आणि सामान वगैरे तुम्हाला सर्व बघायला भेटतं. आणि हा आपला बॅच आहे आणि टी शर्ट वगैरे पण मी तुम्हाला दाखवतो. सो कंटिन्यू राहा असंच ब्लॉग मध्ये तुम्ही. हे बघा एवढी लोक आता सर्व प्रसाद खायला थांबले. ताट घेऊन पे ना, आम्ही ताटान काय पैसे नाही टाकू, तुम्ही ताट आरती करून घ्या. इथं अपूर्व वहिनी कल्पना वहिनी आले, विचारले 500 भेटतील, तसं काय भेटणार नाही तुम्हाला. आणि उपास असं मला असं वाटतं मार्गशीर्षचा नाही का? हे का वहिनी तुझा का मटणं खायची आहेत? ही वहिनी आमची कशी आहे, कॅमेरा चालू झाला ना औषाही बोलणार नाही. सेम तनू सारखी. तनू बी तशी चेहरा, तनू तर चेहराच नाही दाखवते बघा, चरणूचा चेहरा दिसणारच न पाय. असू द्या. इकडं रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि पालखी गेली आता मंदिरामध्ये जी बघायला भेटेल. इथं तुम्ही काय सावधान असके मग तसं उभं विश्राम मध्ये ना नाही का? घे दीदी. नाव काय तुझा? वहिनी का? काय नाव सांग. पप्पा कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? हा असं बोल ना. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. चलो मंदिरातून निघालेले आहे आणि हे आपल्या यावर्षी आपण मुकुट बनवलाय जो आपल्या साईबाबाच्या मंदिरावरती तुम्ही शिर्डीला बघता. साई बाबा की बोल. साई बाबा की जय. रेश्मा, वनिता, करिश्मा, सुषमा, निर्मा सर्व चला. इकडे बघा आणि पोट आतमध्ये झालं.
कसं होल गो द लस्सी ना ठीक आहे असू दे चला मंदिरात आलोय आपल्या कृष्ण मंदिरात या साईडला जय श्री कृष्ण राधे राधे नेहमी आपण मंदिरात गेल्यावरती पाया पडतो आपल्या गावातलं मंदिर आहे आणि पालखी या साईडून येईल साई बाबा की जय जय श्री कृष्ण ओम साई चला आलोय आता आणि आपल्या गावातला मंदिर आहे महादेवांचा नंदी महाराज आहे तिथं आणि या साईडला बघा मूर्ती आहे मी येत असतो तुम्ही कधी कधी बघत असाल माझ्या ब्लॉग मध्ये इथं दर्शन करतो चला आपण दर्शन करून घेऊया हर हर महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव आणि आज एवढा बोलायला जमणार नाहीये कारण की फुटेज आपण नाचतोय गाजतोय तेवढं सर्व भेटणार आहेत आणि इथं पूर्ण फॅमिली आहेत या साईडला कुठपर्यंत इथपर्यंत का नाक्यापर्यंत आगासन भरत ना मग ठीक आहे चला ओम साई आता आपले महादेवाच्या मंदिरातून पालखी निघालेली आहे तिथून दर्शन करून निघालेली या साईडून आणि इकडून निघता साईराम ही आपली वैष्णव याच्या दिवशी येणार येणार की नाही चला वैष्णव येणार या वर्षी नाही येणार आहेत आणि वैष्णवची मागणी आहे इथे या साईडला आणि आई सुद्धा आहे इकडे वहिनी आहेत रास्ता झेंडा पुढे का तुझा आजचा दिवस पुढे ना हा गावातून ज्याच्या घरी जेवढे पण आपले राहणारी लोक आहे गावातली मंडळी प्रत्येकाच्या घरातली लोक येतात ते पाया पडण्यासाठी बिंदास काय बोलतो टीम कुठे मागे आहे ना काम अजून उद्यापासून आजचा दिवस जाऊ दे जरा आणि या साईडला बघा आपले लोक असतात सर्व लेडीज महिला मंडळ असते पाया वगैरे पडत असतात इकडं वहिनी आणि स्वप्नील शेळकेची मावशी आले 2 मिनिटं नाही 4 मिनिटं पण नाही थांबणार जेवढी पण लोक बघत होते तुम्ही सर्व पाया वगैरे परत आरती पण करत होते आणि आता आलो आपण योगेशच्या दुकानात योगेश म्हात्रे यांचं साडीचं दुकान आहे सो दातुली गावाच्या फाटका समोरच आहे जर ज्यांना कोणाला यायचं असेल साडी वगैरे घ्यायला त्याचा इंस्टाग्रामवर पेज पण आहे श्री समर्थ कलेक्शन म्हणून चला आता आलोय मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आल्यानंतर आपण इथे मागवलाय ड्रोन आपल्या भाऊचा कारण की आपला ड्रोन येणार आहे संध्याकाळी सो आजचे सकाळचे फुटेज घेण्यासाठी भाऊचा ड्रोन मागवलेला जो तुम्ही ब्लॉग मध्ये फुटेज बघितलं सुरुवातीला त्या ड्रोन मधले या फुटेज आहेत आणि जर कोणाला ड्रोन लागत असेल तर भाऊ आहे इकडं त्याचा नंबर मी देईनच तुम्हाला आणि त्याचा इंस्टाग्रामवरून पेज आहे नक्कीच आणि भाई आमच्या नवरात्रीच्या टायमाला पण त्याने जे फुटेज टाकलेले होते ते खूप सुंदर होत्या सो ड्रोनच्या फुटेज कधी कधी नाही मोस्टली कामात येतात आणि आता कसं मंदिराचा पटांगण आहे तो मंदिराचा पटांगण असल्यामुळे तुम्हाला पालखीचा व्ह्यू कसा दिसेल तर तुम्ही आता लगेच बघा चला मंदिराच्या पटांगणामध्ये बसलेले आणि आमची इथे जुने पदयात्री दादा आहे का नाही वर्षी चालत आहेत ना दादा या 1 वर्ष तरी या तुम्ही चालत या हो तुम्ही भेट द्यायला आम्हाला 7 चे 7 दिवस बी येतात रोज रात्री दुपारी पण असं आम्हाला असं वाटतं का 1 दिवस चालत पण यायला नाही तर सेवेकरी तरी बनून या म्हणजे तुमचा माहोल कसा माहितीये का दादांचा प्रवीण दादांबद्दल बोलतो हसमुख व्यवहार 1 नंबर म्हणजे बोलतो ना एक फाईट वातावरण टाईट तसा डायलॉग असतात दादांचे आणि असं वातावरण पाहिजे पालखीत जसं दादांना माहिती आहे की आता आमची जुनी मंडळी नाही रुपेश नाईक वगैरे नसतात नाहीतर फुल मजा असायची आता हे वर्षी डॅनी दादा आहेत हा खरं हो हे वर्षी डॅनी दादा आहे
चालत आहे नाहीतर बसल, पण हाय 7 दिवस सोबतच आहे. ठीक आहे. आणि हा आपल्या शक्तीपूर आहे. अरे वा, खूप छान. चला, आणि यावर्षी आपल्या गावातली बरीचशी मंडळी जास्त आहेत. आपला मंदिराचा पटांगण आहे, इथं लग्न जेवढे पण काय कार्यक्रम असतात गावातले आपण लावून देतो सर्व इकडं. आणि जे पण काय मंडळाची त्यांची फी असते ते तुम्ही त्यांनाच विचारा, मंडळवाल्यांनाच. आणि इकडं आहे पेंटिंग केलेली, जेव्हा आपण मंदिराचं अनावरण केलेला होता आपला हनुमानाचा मंदिराचा मी व्हिडिओज फोटो टाकतो, तर मला नेहमी विचारतात का तुमच्या गावातला मंदिर खूप सुंदर बांधलेलं. तर नक्कीच तुम्ही जर यायचं असेल तर दातिले फाटक्या जिथे गावात आल्यावरती तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. आणि मी जसं सांगितलं की आमचा, मला असं वाटतं एकमेव गाव आहे का एवढे सारे मंदिर आहेत, कृष्णाचे, हनुमानाचे, त्याच्यानंतर साईबाबाचा, एकविरा आईचा आणि महादेवांचा, खूप सुंदर सुंदर. आणि खंडोबाचं त्याच्या घरी पण सुद्धा आहेत देवस्थान. आणि थोड्या दिवसात अजून पण काय मंदिरं बघायला भेटतील. आणि आमच्या गावामध्ये जशी एक एक मंदिराला पूजा करतात तशी वारकरी मंडळी पण खूप आहेत. शेषी दादा ते एकमेकी आहेत, ते वारीला जात असतात. पण यावर्षी पालखीला पण तुम्ही आलेत, बरोबर दादा? वारीला किती वर्ष झाले तुम्ही जाता? म्हणजे भरपूर वर्ष झाले असेल, 30 वर्ष. आणि आळंदीला पण आपलं जाताना भेटलो ना, आम्ही दातुली स्टेशनवरती भेटलो, ते आळंदीला चाललेले, मी पनवेलला चाललेलो. सो यावर्षी मला त्यांनी सांगितलं की पालखी देतोय, तर पंढरपूरची तर वारी करता, यावर्षी आमची साई वारी करून बघा. आमची ना म्हणजे आपली बघून तुम्हाला अनुभव एक खूप मात्र चांगला आहे. नक्की झाला. साई बाबा की जय. साइड लो. बस चल. चला चला चला. साईराम साईराम. चला, इकडून निघालेले आहे दर्शन करून. आणि आता आपण चाललोय नाक्यावरती. साईराम 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 साईराम. आणि आपली मंडळी हे बघा इथं उड्या मारून निघालेत. चला, हे सर्व तुम्हाला ही लोक, हे एवढा चेहरा तुम्हाला 7 दिवस बघायला भेटेल. 7 दिवस कोण किती खाईल ह्याच्याकडून, वैभाकडून मी घेणार हिशोब सर्व. चला, इथं घेतात चहाचा आनंद. हो दादा, हो ऐका ना, चालत थोड्या गावातून जाता का चालत? त्यांच्या गावातही पण पालखी असते, जी कालच भंडारा होता पालखीचा, बरोबर? काल मी जाऊन आलो गावातून भंडाराला भेट देऊन. आणि इथं निखिल, निखिल आनंद, चला एक दिवशी तरी चालत चालत. हा दादा आहेत. हा, तुम्ही भेट द्यायला येता आम्हाला 2-3 वेळेला. थोडीफार सेवा पण करतो ना. सेवा थोडीफार नाही, खूप करता दादा. येतात 17 वर्ष झाले पालखी. तुम्हाला कसं वाटतं गावातून पालखी निघते वगैरे? तुमचा आनंद आहे, म्हणजे वाटतं की नाही? आनंद तर सर्वांनाच वाटतो. इच्छा आहे का? इच्छा आहे का चालत यायची? इच्छा होते का? हा, पण चष्मा तुम्ही 1 नंबर लावले वेल्डिंग वाल्यांचा. धन्यवाद. खतरनाक वाटतं, पण 1 नंबर वाटतंय. 350 यावेळी 70-80 लोक वाटले. चला,
आलोय आणि आले आले दादांचा दर्शन झालं. आपल्या सचिन दादाचा हक्काचा माणूस आहे बाई आपला हा. आणि अर्धी लोक आता तुषारदा वगैरे मागे आहेत, पण दादा समाजसेवा नेहमी करत असतो आणि समाजसेवा राहिली बाजूला, पण मैत्रीसाठी खूप धावत येतो. ही मी दादांना बघतोच. तर दादांना विचारणार मी सचिन दादा की आमच्या पालखीला दादा कुठेही असो, पण पालखीच्या पहिल्या दिवशी, मधल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी भंडाराला आहे 4-5 दिवस तो बेरी मारतात. पण आपण दादाने विचारूया का, दादा सावे गावात राहतो, त्यांचा बंगला सुद्धा आहे. तुम्ही जाताना स्वप्न साकार बघत असेल तर दादांना आपण विचारणार आहे की आमच्या पालखीबद्दल, म्हणजे आमची नाही बोलणार, आपल्या सर्वांच्या पालखीबद्दल दादांना कसं वाटलं आणि आम्हाला जे पदयात्री जातात त्यांना निरोप काय देणार दादा? नशीब तू बोललास की सर्वांची पालखी आहे, तर मी तेच बोलणार होते. मी एक साई भक्त आहे आणि पालखी साई भक्तांची असते, साईवर प्रेम करणाऱ्या भक्तांची असते. आणि प्रत्येक वर्षी 200 ते 250 लोक असतात, पण यावर्षी काहीतरी 350च्या वर दिवसेंदिवस साई भक्तांची संख्याही वाढत चाललेली आहे. या पालखीचं नियोजन नामूदादा, जे नामदेव नाईक आहेत ते आमचे नामूदादा, हे व्यवस्थितरित्या त्या पालखीचं नियोजन करतात. त्याच्यामुळे या पालखीची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. साईबाबांच्यानी इतकीच प्रार्थना करेन की बाबा या पालखीला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आणि त्याच्या परिवाराला सुखी ठेव. मी सुद्धा एक साई भक्त आहे आणि सर्वांना मला एक मेसेज द्यायचा आहे की पालखीला चालत जात असताना कोणत्याही प्रकारची कोणी रिस्क घेऊ नये. रस्त्यात जाता येताना सर्वांनी आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे, कोणी मस्ती करत जायचं नाही आहे. आणि सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा देतो. ही पालखी सर्वांची सुखरूपी हो आणि सर्वांना जय ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईना भेटायला तुम्ही येता का? मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? ताई चाललं लगेच? ठीक आहे चालेल चला. आता आमची पालखी पोचले नाक्यावरती आमच्या, आणि इथून नारळ डोक्यान पडतं गे बघू, बहुत होत आहे डोक्यान. ठीक आहे, हा आमचा नाका आहे आणि आपल्याला गावातून जायला या साईडून पालखीला आणि हनुमान मंदिराला जायला तिकडून. सो पालखी इथे येईल, त्याच्यानंतर एकदा आपण पेपर ब्लास्ट करूया आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. सो तोपर्यंत आपले जेवढे पण पदयात्री इकडे सर्व थांबलेले आहेत या साईडला. आणि हा फाटक खोलला, अरे वा. चला आता आली आपली पालखी पुढे. इथे करतो का? हा हे हा कर. चलो या साईडला पालखी पोचली आपली फाटक क्रॉस करून, आणि विशाल मणी यांच्या घरी पोचलेली पालखी. त्याच्यानंतर आपले जे समाजसेवक आहेत त्या साईडला त्यांचं घर सुद्धा बघायला भेटतोय. आणि या साईडला पूर्ण बघा महिला मंडळ आहे, पाहू शकता. इथं भक्ती आहे. बाप्पा बघा, लक्ष नाही. या साईडला पूर्ण ही आपल्या साईबा मंदिरापर्यंत तुम्हाला सर्व महिला मंडळ बघायला भेटतात, जेवढे पण आपल्या पालखीतले असतात. चला बस. नाही, सर्व इकडे उडायला पाहिजे शेवटपर्यंत. नाही बरं ना. चला हे तुम्ही नाही आहेत का आमच्यासोबत चालत? यायला पाहिजे ना चालत. तुमचं नाव सांगा, तुझं नाव सांग. पूर्वेश. तुझं नाव दीदी? प्रिन्सू. तुझं नाव? गार्गी. चला ज्यूसची सेवा बघायला भेटते आपल्याला इथे. आमच्या गावातले इथं राज नाईक आहेत आमच्या गावातले. साईराम. घ्या आतापासूनच चालू करा. काय वाटतं आपल्या पालखीबद्दल दादा? श्री साई सेवक मंडळ दातिवली जी पालखी या दातिवली गावातून श्री क्षेत्र शिर्डी इथपर्यंत निघते. मागील 17 वर्षापासून या पालखीमध्ये भक्तिभावाने साई भक्त सहभागी होतात. प्रत्येक वर्षी
किमान 250 साई भक्त या पालखीमध्ये सहभागी होत होते. यावर्षी या पालखीला अजून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी 350 साई भक्त सहभागी झाले. मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने ही साईंची पालखी दातिंग गावातून दिवा शहरातून वाजत गाजत निघत असते आणि रोज संध्याकाळी भजन कीर्तन करून हे साई भक्त पदयात्री चालत असतात आणि साईबाबांचं दर्शन घेऊन ही समाप्ती होते. चला जसं आपण चालत चालले आणि गावातला प्रत्येक माणूस आपली सेवा देते. हा आमचा ग्रुप आहे जो 7 दिवस इथं वाटतं पण वसूल करत 7 दिवस यांना चेहरा बघून जवळ एकदा. चला साईराम भेटूया आपण आपल्या दिवस हे प्रसाद आहे त्या साईडला आणि तिथे आपल्या सोबत. चला आता आले मुंब्रा कॉलनीत म्हणजे जो आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे इथं पाहू शकता आणि पालखी आतमध्ये आपण गोल भोवती फिरून आणलेली आहे आणि जो नियोजन 8 दिवस तुम्हाला बघायला भेटतोय तर आपण जेवढे पण मंदिर स्पॉट आहेत ते बघायला भेटतोय. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईना भेटायला तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. तुम्ही आला ना लक्षात ठेवा चालेल मला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. साई बाबा की हे बंदर अंतर मंतर हे चंपाकली आहे 3 जणी. कोण मला गांधीचं बंदर हे डोळे बघत नाही धाकटे जास्त बोलतोय. ही पाहतोय विचार घरी बरोबर आहेत ना. हे आता जेवायला दुपारी गोलिवलीला थांबा ना जाऊ नका ना थांबा ना. असंच 2 शब्द बोला ना आमच्या. मी काय बोलते नाही आपल्या गावातून पालखी आहे तुम्हाला कसं वाटतं. घालघर ना वाटेल. चल बाय बाय. चला साईराम 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 साईराम. चला दिया त्याच्यानंतर उमेददादांची मुलगी कमल आणि निलेदादांची मुलगी एवढ्या त्या तिघी मैत्रिणी आहेत ना सोबतच असतात शाळेत पण सोबत असतात पण आता ही शाळा असल्यामुळे ती लोक आली नाही. सो आपण त्यांना भेटली रिक्षामध्ये आणि ते दादा आहेत वैष्णवचे पप्पा आहेत प्रभाकर दळवी हे आपल्या गावाचे. मी सांगितलं ना आमच्या गावातला वारकरी कुटुंब आणि वारकरी लोक आमच्या गावात पण खूप सारे आहेत तर त्यापैकी एक दादा पण आहेत ते वारीला जात असतात. सो नक्की मी दादांना एक दिवशी तुम्ही साई वारीला पण या कारण की तुमच्या मधला एक मेंबर आमच्यात वाढलाय. हा बरोबर ना. ठीक आहे आणि याला घरातलं लग्न आहे त्यांच्या त्याच्यामुळे ते येऊ नाही शकत पण येतील भेट द्यायला तर येतीलच. चला साईराम 8 तारखेपर्यंत ना. साईराम 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 स्वप्नील शेळकेचे मामा. साईराम साईराम. हा हे बघा एक 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 स्पॉट सोडत नाही पोरा एक स्पॉट सोडत नाही. साईराम कलूचे साईराम 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 साईराम. चला इथं उसाचा लाभ घ्या दादांकडून वर्षानुवर्ष असतं. प्रिन्स हे प्रिन्स बेबी थम्सअप नका देऊ. चला वहिनी चला मास्क इथं पालखीची तयारीची सर्व सामान भेटतात आकाशकडे. चैनी हे का पालखी तुम्हाला चैनी लागतात की गला मारतील रच्चे कोण चालत गेलो. त्याला आकाशचा इंस्टा आयडी आकाश इंस्टा आयडी सांग तुझा. नक्कीच बरेचसे 5-6 आयडिया बॅन झालेले भाईच्या तर त्याच्यापैकी एक आहे पण असू द्या त्याचा ग्रुप आहे आणि गावातली पोरं सर्व आपली मित्रमंडळी सपोर्ट करतात. ओम साईराम. आणि हा पूर्ण मी आलेलो इथं मला गॉगल वगैरे आलोय. सो इथे सर्व गोष्टी भेटतात फक्त तुम्ही पैसे घेऊन या. बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करू. मोबाईलचे कव्हर पासून घेऊन तर बॅग कपडे बूट सर्व 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 गोष्टी भेटतात. तर चला थोडासा मला एक गॉगल बघतो जरा कसं वाटते.
उन्हात बघा चेहरा बघा, सकाळचा चेहरा बघा आणि आताचा चेहरा बघा. चला ऋत्विक मुंडे भेटलेले भाऊ साईराम. चला या भेट द्या दादा. अनिल दादा भेटले पण आहे ना. ठीक आहे चालेल चालेल. ठीक आहे चालेल. तर ऋत्विक काय बोलतो भाई. फुल कामान बिझी असते. नुसती बॉडी वाढवते नुसती बॉडी. हा मध्येच बॉडी कमी करणं परत वाढवते. चल साईराम भेटू भंडाऱ्याला 19 तारखेला आठवणीने. चल चला आता आमची पालखी पोहोचलेली आहे म्हात्रे गेट पर्यंत आणि आपण आता तिथून जाणार आहोत दळवीनगरला. त्याच्यानंतर पुढे जाणार साईबाबा मंदिराला. सो तिथे आरती होईल आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन असेल तर तुम्हाला बघायला भेटेल. माझ्यासोबत पुनीत आहे आणि आमची अर्धी पब्लिक त्यासाठी तिकडे गाडीमध्ये पण आहे. चला गणेश नगर मध्ये आल्यानंतर इथं घे साईराम आहे का नाही चालत. अरे तुम्ही चालत नाही का रे. फक्त घेतो साईराम. अक्षय इथं करण. चला यांच्याकडून ही सेवा पुरवलेली जाते आणि मस्त यार या चालत नाही यार तुझा भंटर कसला आहे का नक्की. मग टी शर्ट नाही लेट भावती साईज नाही भेटली तुला. मग तंबू आणा लागल मंडपचा. चालेल असू द्या. चला चला साईराम 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 साईराम. इकडे सुद्धा आहे हे आपले गणेश विद्या मंदिर शाळे. चेहरा सांगायची गरज नाही. आपले प्रिन्सिपल आहेत आणि इथं भाऊसाहेब. चला साईराम साईराम साईराम. इथं सर्व सर म्हणले साईराम साईराम साईराम. चला आता आपल्या दळवीनगर मध्ये आलोय आणि दळवीनगर मध्ये इथं मंडळ आहे. साईराम 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 साईराम. ही लोक येत नाही ना. ही जुनी लोक काय माहिती आता कधी येतील बघायला. पोरगी विरगी असेल कोळी तरी बघा आम्हाला आमच्या पोऱ्याला. हे बघा इकडे आपली मंडळी आहे. साईराम. चला चला आलो दळवीनगरला आणि थंड वगैरे पियालोय तर आपल्याला मामा भेटलेले आहेत. साईराम मामा वर्षानुवर्ष पहिल्या दुसऱ्या वर्षापासून पालखीत असतात पण आता 7-8 वर्षानंतर पालखीत नाही ते नक्की पण भेटायला येतात. तर मामा काय बोलशील पालखीबद्दल. आपल्याला एवढं पालखीला वर्ष झाला. पालखीला आपल्या दातिवली गावातनं पालखी निघतेस या शिर्डीसाठी. या 17 वर्ष झालेत. खूप आनंदात जातात आनंदात पोरं येतात. खूप अशी मजा लुटतात पोरं. जे काहीतरी चांगल्या मार्गाला लागल्यासारखं वाटतं पोरांचा. इथं आमची मामी उपाधी पडे का मामी तुझा गपगप बसले. चैताली कुठे ना आली बाबा. सुद्धा इथं आपले मंडळी सर्व बसलेले आहेत. इथं विक्कीची मम्मी आहे. इथं मामाची मम्मी आहे. इथं जेरीची मम्मी आहे. इथं सोहमची मम्मी आहे. इथं कोणची मम्मी नाही राम अजून. हा इथं चैतन्य आहेत. एक यांचा छोटा जेरी बाबा बा सुद्या. चला असू द्या. इथं वैष्णवचे पप्पा आहेत आणि हे जेरी ती येत नाही चालत का. चल ना चालत. हे जेरी चल. चला हे सोहम कुठे शाळेत गेलाय. असू द्या. चला आता इथून आपण दर्शन करूया मग निघूया पुढे आपल्या मंदिराकडे. चला आपल्याला दीदी लोक भेटलेले होते. कसं वाटलं तुम्हाला आमची मी तुम्हाला पहिल्यांदा बघितला पालखीत. दर टायमिंगला असतो क्या माहिती. असू द्या. ओके ठीक आहे. आणि जन्मेश आज माझा जेवढं पण तुम्ही ना गोप्रो दाखव जन्मेश. गोप्रो मधले जेवढे पण व्हिडिओ आहेत ना ते सर्व जन्मेशने काढलेले आहेत आणि ड्रोनचे पण फुटेज. आणि हे बघ लपून रोहित भेटला रोहित. चला यशचे पण पप्पा आहे तिथं ना. आपण जाऊया आता पुढे मंदिरातलं थोडंसं दर्शन मी तुम्हाला दाखवतो. इकडे साईबाबांचं मंदिर आहे या साईडला आणि हा नरेश पवार यांचा मंदिर आहे त्या साईडला. बघा इकडं पाण्याच्या बाटल्या आहेत आणि या साईडला तुम्हाला खिचडी बघायला भेटते. सो आणि या साईडला कमी करा कमी. विमलाईचं लक्ष नाही. विमलाईचं लक्ष किती नाटक. इकडं ए समूह दिशा तिथं हसकुडं तुम्ही मागच आता आलं. चला इथं विक्कीची मम्मी आहे. हो बाकी बरे आहेत ना. साईराम साईराम. चला आता आपण जाऊया दर्शन करा आतमध्ये मंदिरामध्ये.
काय बोलता चालत वहिनी लगीन केलं सोडला बाबाला विसरले यायला पाहिजे चालत वहिनी राहील 7 दिवस माहेरी नाही का असू द्या चला हा हे वर्षी असेल दादा जे जे लग्न करतात ना ते बाबाला विसरून जातं मला त्याच समजत नाही का असा मी नाही विसरणार मी बायकोला विसरी मग बाबाला नाही विसरणार ही गोष्ट खरी आहे तर साईराम 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 चलो अशी आमच्या गावातली जी लोक आहेत टप्प्याटप्प्यातल्या भेटतात त्यांच्या घराच्या इकडे आपली पालखी थांबते मानपार करतात पालखीचा आणि आपण पुढे आपण निघतो आपल्या पालखी सुरेश दादा आहे दादा चला साईराम आमचे जगदीश दादा भेटलेले आहेत आणि मस्तपैकी तिकडे ना प्रवीणला तो बघ काय बोलशील दादा आपल्या पालखीबद्दल नियोजन आणि आज 17 वर्ष झाले आपल्या पालखीला आपल्या गावातून जी पालखी निघते एक आपला एक महोत्सव असतो त्या दिवशी आणि पूर्ण गाव त्याच्यामध्ये सहभागी होतो ही दातिवली गावाची जी एकता दिसून येते याच्यामध्ये आणि सगळे भरभरून त्याच्यामध्ये सपोर्ट करतात सगळे सहकार्य करतात आणि देणग्या पण खूप असतात हा आणि असंच सर्वांचं सहकार्य वर्षानुवर्ष लाभो ओम साईराम ओम साईराम चला आता आम्ही पोहोचलो आहेत साईबाबा मंदिराजवळ मंदिरात आलोय साईबाबाच्या आणि इथं जन्मेश आणि त्यांचे पूर्ण ग्रुप आहे या साईडला चला आणि इथं आगस्तांचे पूर्ण ग्रुप आहे धीरज हो भाई तुमची माणसं आज नाही बोलते या वर्षी काय यार पाहिजे ना असं थोडी असते प्रॉब्लेम कसला आपली पालखी 2 महिने अगोदर समजते ना गुरुवारीच असतात मार्गशीर्षच्या ठीक आहे असू दे चला आता आरती चालू होते आरती चालू होते आरती चालू होते आरती चालू होते चला आता आरती चालू होते तर आपण आरतीला जाऊया आणि इथं सर्व महिला मंडळ बसलेले आहेत आणि इथं नाश्ता धीरज चला चला साईराम साईराम आपली पालखी आता बेतोड्यावर पोहोचलेली आहे बाय बाय चला तुम्ही आहेत ना कपडे चेंज करायला हा कपडे चेंज करून आहे ना आपण 8 दिवस भेटू ना आता मस्त चलो चलो यार आणि इकडं बेतोडे गावातली लोक असतात याचा नाश्ता वगैरे चहा ठेवलेला असतो अमित दा साईराम 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 चलो अरे तुम्ही तर सकाळपासून दिसता चला चला साईराम 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 चलो आता थोडं अरे साईराम 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 आता थोडं वेळ इकडे आमच्या गावातली मंडळी आहे ओम साईराम 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 चला शेवटी दुपारच्या हॉलला पोचलो आरतीच्या नंतर मला काय ब्लॉग घेता नाही आला कारण की थोडंसं 1-1.5 तास लेट झालेला आहे आणि ते भेटलेले आमचे भाऊजी किती आयडी क्रमांक किती आहे 5 आयडी क्रमांक 5 बोलते दादा जेवून घ्या हे बघा पालखीला न येणारी माणसा जेवायला येतात बघतात हा पण जेवायला जेवण सोडत नाही ते 2 टाइम आता रात्री पण तुम्हाला चेहरा बघायला भेटेल तू का असतं तू बी तसंच आहेस हा तो तरी पालखीला का तू 17 वर्ष झालं एकदा तरी पालखीला यायला गे यायला म्हणजे पालखीला जरा थोडासा वेळ द्यायचा बाबाला ना पोपट पोपट बघ भले चालत नाही पण येतो सोबत डीजे वाजवत आणि मी मगाशी रात्री ऍक्च्युली पोपट दिसत नव्हता तू तर हाच याचा डीजे होता तो रात्रीचा आम्ही सेटअप करत होतो दादा हा बघ तू काल आवाज दिलता ना पोपटला बोलतो तो बघ या रुपये दा काय करणार चला जेवायला काय काय पहिला बघूया कुणाल काय भाकर भात इथं भाकरी इथं भात इथं बिड्डा इथं उसल इथं मिक्स भाजी माझी फेवरेट शिरा आणि मिरची लोणचा आणि केतन पापड अरे भाऊजी काय जेवलं वाटते तोंड बिन पुसता
कीर्तन आताच आले पापड द्यायला, पहिला पंक्तीला जेवायला बसले, हा घे एकदम कॅमेरामॅनच्या समोर पापड वाटायला आले. बरोबर. तो एवढा हेवी काम घेतले पापड वाटायला, म्हणजे विचार कर. नाजूक काम आहे ना, नाजूक. खूप 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 आहे. जिमला जातात. बरोबर असू द्या. चला इथे अजून कोण कोण जेवायला बसलेत. इथं आमचे अरे विनोददा बर्थडे बोलते, वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा. चला असू द्या. डायरेक्ट 5,000. चला जेवून घ्या, आपली भेट होईल, आपली 7 दिवस भेट होईल. इथं नवीन नवीन लोकांची भेट नाही बघता येणार आपल्याला, हे फक्त व्हिडिओ मध्ये बघतील आता. साईराम चला जेवून घ्या, जेवून घ्या, जेवून घ्या. चला जेवून घ्या. इथं पण जेवायला बसलेत. आता यांची जोडीला मी पण असं घ्या. जेवा जेवा जेवा. ठीक आहे. हे बघा पालखीला तर येत नाही, पण जेवायला बरोबर शोरूम मधून टायमावर येतात. असं द्या. चला जेवून घ्या. येणार आहे येणार येणार आहे मध्ये येणार आहे ना. ठीक आहे. चला किरण दादा इथं आमचे पालखीचे आयोजक हे जेवढे पण. आज मी काय करतोय, फक्त जे बाहेरची पब्लिक आहे ना, जी पदयात्री आहे त्यांनाच जास्त ब्लॉग मध्ये घेतोय, कारण की त्याच्यानंतर 6 दिवस तुम्ही आमच्या पदयात्रेलाच बघणार आहेत. चला साईराम. अरे यादा तोबडक पदयात्री आहे हो. हा कुठेच कपडे मग. ठीक आहे बघू तुम्हाला. नाशिक मध्ये वेळी सोहरात लागा, आता लगीन बी झाले तुझा नाही गे. तू आता उगवला का जेवायच्या टायमावर? हा सकाळपासून कुठे होता? कुठे इथंच? तू इथं रांधायला आलता? तो मुखावर बोलतो हे बघ. हा का रे कुठे होता अक्षय? बोल ना बोल, आता बोल जरा कॅमेरा समोर बोल. अक्षय येणार असते तू कपडे एवढे. चला गोलिवलीला आलोय. वहिनी इथे तूच पलतेस के? वहिनीचा माहेर घर आहे आणि तो तिकडे बी तोंड नाही दाखव, इकडे काय लपते एवढी तू? जरा ये ना समोर. हे बघ ते आम्ही जाऊ. हे बघ माझा कॅमेरा बी समोर जर हा. चला ही ताई आहे. ताई नाव काय आपलं? सुषमा गायकर. गायकर म्हणजे गोलिवली. गायकर ज्यांचे पुढे लावायचे लावा लागतात ते गायकर. यांचा पण गायकर. इकडे बी गायकर. हे आगासनवरून आलेले गायकर. हे सापड्डेवरून नाही बरोबर ना. हा तिकडे. चला आणि यांची ओळख करणारी माणसंच पळून गेलेली आहेत. हे सर्व तुम्ही इकडची गाय पळून गेली लावा ते वहिनीच पळून गेली. ठीक आहे. आणि ताई मला बोललेत की आमचे ब्लॉग बघता ना, तर ठीक आहे. आणि मी काय बोललो तुम्हाला मगाशी की कल्पना कमेंट करा, म्हणजे समजून जाईल की गोलिवलीवरून कमेंट आलेलं. आणि कल्पना कोणतं? ही कल्पना हे समजून जाईल ना मला की गोलिवलीवरून कमेंट आलेलं आहे. अरे ठीक आहे. चला बघा. आणि आता पालखीचे 8 दिवस तर नक्कीच बघा. साईनाथ महाराज की ओम साई. जय साई. रे गोंगाट भरले वहिनी. हा आता बोल ना कॅमेरा समोर. गल्ला तोडतं काय? दातुली देशन गोलिवलीवाल्यांचा फायदा करतो. चला आता आमची पालखी निघते आणि आताचा स्टॉप असणार आहे डायरेक्ट तुम्हाला बैल बाजारामध्ये कल्याण फुल मार्केटला, जिथे आपल्याला रोहनच्या घरी चहा प्यायला मिळणार आहे. आणि मामा इथे आहेत आपले गोलिवलीचे मामा सदाशिव गायकर. आणि यांचं घरी आपला नेहमीप्रमाणे 17 वर्ष झाली आपली पालखी जेव्हा पण निघते तर दुपारचं जेवण इथंच असतो. चलो साई बाबा की. चला सैनिकाला आलेले आहेत पाया पडण्यासाठी. आणि अशीच भेट भंडाराला 19 तारखेला द्यायची आहे का? हा 19 तारखेला. या साईडला प्रतीक सुद्धा आहे. प्रतीक इकडे बघा, इकडे बघा. हॉल्टवर पोचले आणि हॉल्टवर पोचल्या पोचल्या आरती चालू झालेली आहे. आरतीला आपली पालखी आहे या साईडला. इकडे आरतीला बसलेले आहेत आपले सर्व मोठे पाहुणे मंडळी आलेले आणि आम्ही झोपतोय. म्हणजे वाजलेले आहेत 1:45 वाजलेले आहेत आणि इथं सर्व मंडळी झोपलेली आहेत. हे यांच्या ग्रुपला काय झोप नाही लागत. कार झोपच नाही तुम्ही त्याल कर बरोबर. झोपा झोपा. साईराम झोपा झोपा. चला भेटूया उद्या. आजचा ब्लॉग जाम मोठा झाला 50 मिनिटाचा. बाय.
चला बाय बाय. हे पूर्ण टेंट लागले आहेत. तरी अजून तुम्हाला टेंट बघायला भेटतीलच. तिकडे पण टेंट आहेत आणि या साईडला सुद्धा टेंट आहेत. तिकडे टेंट आहेत, इकडे भेंडे आहेत. तुमचं अजून कुठे फिल्डर सर्व हे येन कोण आहेत? डेंजर काम मग. हे बघ बॉम्ब्या बघा इथं बॉम्ब्या. डेंजर झोपल्यान डेंजर झोपल्यान सर्वजण. आता झोपतोय आणि उद्या असणारे नाश्त्याला इडली जर तुम्हाला सकाळचे उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटेल. पण 1 वाजत आलेले आहेत आणि इथे इडलीची तयारी चालू आहे सकाळची. काय खेळ पुसतोय रुपेशदा? चना डाल. ओके व्हाईट चटणीला ना. हा. उद्याचा तुम्हाला 2,500 2 ते 2,500 इडल्या बघायला भेटतील. 3,500. अच्छा यावर्षी पोरं पण वाढलेली आहेत ना आपली. गेल्या वर्षी 2,500 होत्या. 2,500 हा गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो 2,500 होत्या आणि होत्या. आणि प्रत्येक मुलगा हा 2-3 इडल्या नाहीत. आता 12 इडल्या ते पण एवढे मोठे असतात जे तुम्ही उद्या बघाल. आणि विषय असा आहे की मी कल्याणला जाऊन आलो तिकडे पण काही डाळ भेटली नाही. थोडीशी डाळची कमी होती पण आम्ही ते परफेक्ट मॅनेज करू नाही का. बरोबर होऊन जाईल. पर्याय खूप आहे. चला आता आम्ही पण झोपतो. सर्व झोपतो कारण की आम्हाला ब्लॉग एडिट करायचा आहे. तुमच्यापर्यंत सकाळी 10 वाजता पोचवायचं आहे. ते चलो बाय. साईराम. राधे राधे.